संपूर्ण खोलवर जाऊन चौकशी केली तर मला वाटतं की मंत्रालयातील अर्धे लोकांनी पांढरे पैसे करून देण्यासाठी खरंचचा वापर केला असेल, हेही पुढे सिद्ध होईल। आतापर्यंतच्या इतक्या प्रकरणामध्ये हे महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जाईल अशा प्रकारचे खरंच प्रकरण आहे, फार वाईट। आणि या खरातला मोठी करणारी कोण तर राजकारणी, प्रशासनातील मोठे अधिकारी यांच्यामुळे तो खरात मोठा झाला। मग हे कारवाईपासून दूर कसे? हे कारवाई यांच्यावर केलीच पाहिजे, तर ही चौकशी म्हणजे फेअर आहे असे आम्ही समजू, ते बरोबर चौकशी झाली आहे असं आम्ही समजू, त्यामध्ये कोणाशी पाठीशी घालत नाही सरकार असं त्याचा अर्थ होईल। नाहीतर अर्धवट करून SITच्या माध्यमातून या चौकशीमध्ये काही साध्य होईल असं मला अजिबात दिसत नाही। काल रविवार होता, 200 पेक्षा जास्त GR काढण्यात आले, त्याच्यापेक्षा जास्त काढले गेले, 200 तुमच्या लक्षात आले, माझ्या माहितीप्रमाणे 1000च्या वर GR काढले। महाराष्ट्रात आहे सर्वसामान्य माणसाचं आस्थेचं काही मंत्रालय राहिलं नाही, लोकांच्या सर्वसामान्य माणसाला न्यायाचं केंद्र आता ते काही मंत्रालय राहिलं नाही, तर हे आता लुटारूंच्या टोळीचं महाराष्ट्रातील केंद्र झालेलं आहे अशी मंत्रालयाची आता स्थिती झाली आहे। तिकडे सर्व मंत्रालयातील सर्व विभागामध्ये जोरात GR काढून पैसे वाटण्याचं काम सुरू झालेलं आहे। 10% तर 20% कमिशन सर्रास घेऊन बिलं काढली जात आहेत आणि नवीन GR काढून जो बजेटमध्ये आलेल्या पैशाची विल्हेवाट पद्धतशीरपणे लावली जात आहे। रुपाली चाकणकरची चौकशी होणार आहे, CAची चौकशी केली जाणार आहे, आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने सगळे फिरवतात याची चौकशी नाही असं आहे की CAची चौकशी झाली पाहिजे, काळा धन पांढरा झाला किती झालाय ते झालं पाहिजे। मी सांगितलं ना, चाकणकरांना नोटीस दिलं, त्यांची चौकशी होते आहे, पण त्याबरोबर इतरांची पण झाली पाहिजे, तरच हे सत्य बाहेर येईल। आणि CAची चौकशी, कारण तिथे एवढा मोठा पैसा आला कुठून? आज 1500-2000 कोटीची प्रॉपर्टी आहे असं म्हणतात, तर हा पैशाची स्रोत शोधला पाहिजे, कुणाकडून आला, कसं गेला, यापेक्षाही मोठा होईल। मला जर आपलं जर यामध्ये संपूर्ण खोलवर जाऊन चौकशी केली तर मला वाटतं की मंत्रालयातील अर्धे लोकांनी पांढरे पैसे करून देण्यासाठी खरंचचा वापर केला असेल, हेही पुढे सिद्ध होईल।